तस्मै श्री गुरुवे नमः. अगदी आजच्या दिवसातील ज्या सामन्याची तुम्ही आम्ही आस लावून वाट पाहिली होती, तो सामना आता मात्र मैदानामध्ये लागणार आहे. एका दिशेने असणार आहे अंबर्डे, तर दुसऱ्या दिशेने असणार आहे वनागडेवाडी. या दोन संघामध्ये सुपर सामना, सुपर हिट सामना, मैदानामध्ये संघर्ष करणारा सामना जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. दोन षटकांचा सामना असणार आहे. फायनलचा महामुकाबला, मेगा फायनल, ग्रँड फिनाल आहे जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. सलामीचे दोन सलामवीर मैदानामध्ये दाखल झालेच. एका दिशेने फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल सूरज निकम, तर दुसऱ्या दिशेने आपल्याला पाहायला भेटणार आहे राजू रणवरे. हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक गोलंदाज अक्षय. इथं पहिलाच बॉल ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. सिंगल धाव आली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु नकार कळवलाय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती मैदानामध्ये सिंगल आली आहे. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. जिद्द मैदानामध्ये चालू आहे. संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. अगदी तो संघर्ष आहे कुठल्या पैशाचा नाही आहे, कुठल्या दागिन्यांचा नाही आहे. तो संघर्ष आहे अध्यक्ष चषकाच्या एक ब्रँडेड ट्रॉफी साठीचा. इथं अखिरा टप्प्याचा बॉल, चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द मार्क. शेरन ठोकलाय षटकार. इथं मैदानामध्ये षटकारांनी स्वागत केलंय सर्वांचं. 6 धावा धावफलकावरती वाढणार आहे. धावफलकावरती 7 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. अखुऱ्या टप्प्याचा बॉल होता त्यावरती प्रहार केलाय. षटकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटला. इथं मैदानामध्ये स्विच हिट, क्षेत्ररक्षक मस्तक दक्षक, चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. फोरन ठोकलाय चौकार. चला मैदानामध्ये चौकाराला आमच्या सोबत जोडले गेले खऱ्या अर्थानं शाहूवाडी तालुक्याचे असणार एक बुलंद आवाज विनोद सर. यस थँक्यू हर्ष सर, प्राईड ऑफ शाहूवाडी. राजू रणवरे मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवतोय. हर्ष पवार साहेब, अगदी पाहिलं गेलं सकाळच्या सत्रापासून राजू रणवरे थोडे शांत होते, त्यानंतर मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये याचा देखील सन्मान केलाय या षटकाराचा. त्यानंतर ती झेप घेतो ना, ती पाहण्यासारखी असते. ती झेप मैदानामध्ये घेतली आहे. मैदानामध्ये षटकार आलाय. 6 धावेच्या मदतीने धावफलकावरती 17 धावा नोंदवल्या गेल्याच. इथं पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. सिंगल. मैदानामध्ये सिंगल धाव धावफलकावरची धावा 18 धावा नोंदवल्या गेल्यात. हार असो वा जीत, खेळ तर खेळायचा असतो. अपयशाने खचून न जाता पुन्हा तो लढायचा असतो. खरा खेळाडू तोच जो मैदानावर आपल्या कौशल्याने सर्वांची मन जिंकत असतो. आज राजू मन जिंकणार का हे देखील पाहावं लागेल. इथं चेंडू फक्त कट केलाय. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करेल आणि मैदानामध्ये आपण पाहतोय जवळ जवळ चेंडू सीमा रेषेच्या जवळ आणि हास्य हास्य कट जाहीर असते. चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय चौकार. थँक्यू सो मच डीजे. अगदी पाहिलं गेलं तर अध्यक्षांचा चषक अगदी डॅशिंग आणि दमदार अध्यक्ष आपण पाहतोय आणि त्यांच्या नावाचा हा चषक आपण पाहिलं गेलं तर ज्या खेळाडूने अगदी जो क्रिकेट खेळला, जो क्रिकेट जगला, अगदी या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला छोट्याशा रोपट्यापासून एक मोठं वटवृक्ष करणारा हा दमदार अध्यक्ष आपण पाहतोय. त्यांना लाख लाख सलाम असेल, कारण एक सुंदर असं आयोजन त्यांच्या माध्यमातून आज केलं गेलंय. खरंच आयोजकांचं कौतुक आहे.
खरं तर संदीपजींचं जे आयोजन आहे ना ते खरंच पाहण्यासारखं आहे. त्याच्यावरती नक्कीच मी बोलेल. जिद्द असेल मनी तर विजय मिळेल रणी, जिद्द असेल मनी तर विजय मिळेल रणी. संदीप साळके यांचे आयोजन जणू खेळाडूंची संजीवनी. बॅट आणि बॉलचा थरार, जिद्दीने करू प्रहार. साळके सरांच्या आयोजनात खेळाडू होतील स्वार आणि मैदानामध्ये फलंदाज बाज. धावफलकावरची धावा ज्या आपल्याला पाहायला भेटणार आहे 22 धावा. बडे मॅच बडी थँक्यू डीजे. बडी मछली जाल में एक मोठा विकेट, महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. राजू रणवरे यांची विकेट आता नित्य मात्र या युवा खेळाडूला मिळाले. या युवा खेळाडूचा कॉन्फिडन्स वाढला असेल या विकेटने आणि तोच कॉन्फिडन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित षटकामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय साहिल चोगले, एक युवा खेळाडू. डबल कव्हरची धावा स्थिर आहे. इथं फुलटा स्वरूपाचा बॉल, मोठा प्रहार, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक डावनी बॉल टिपला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. थँक्यू सो मच. यस नक्कीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील खेळाडूंना एक हक्काचं नक्कीच व्यासपीठ निर्माण करून दिलं, संधी निर्माण करून दिलं. या अगदी पाहिलं गेलं तर संदीपजी चाळके साहेबांनी आपण पाहिलं गेलं तर गेल्या लीगमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये राजू रणवरे असतील, निलेश गवळे असतील, भगवान कांबळे, एक नक्कीच संधी मोठ्या खेळाडूंना एक संधी निर्माण करून देण्याचं काम नक्कीच अध्यक्षांच्या माध्यमातून केलं जातं. त्यांचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक करावं लागेल. इथं गोलंदाज हॅट्रिक साठी सज्ज आहे. हॅट्रिक ऑन आहे. गीचा खरा बॉल आणि त्यावरची कडक प्रहार, छेरान ठोकलाय षटकार. येस थँक्यू सो मच. नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंच्या नक्कीच पाठीमागे एक खंबीर नेतृत्व असणार हे अध्यक्ष नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण कमिटी मेंबर्स असतील आणि ज्यांचा जोपर्यंत कमिटी मेंबर येस कमिटी मेंबर असतील त्यांचा पाठिंबा घेऊन हे असोसिएशन उभं केलं आणि त्याच असोसिएशन मध्ये आपल्या नक्कीच मोठं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं. अगदी सामान्य घरातला एक सामान्य माणूस जणू काही अगदी क्रिकेटच्या या पटलावर आपल्या नावाचा दबदबा निर्माण करतोय. कौतुक करावं लागेल अध्यक्षाचं देखील. मैदानामध्ये षटकार आलाय. धावफलकावरची धावा 34 धावा आहेत. खरं तर या स्पर्धेला ज्यांच्यामुळं आलाय दर्जा, खरं तर या स्पर्धेला ज्यांच्यामुळं आलाय दर्जा, खरं तर आमच्या आयोजकांचं, खरं तर आमचा अध्यक्ष आहेत या आयोजकाच्या माध्यमातून या स्पर्धेचे खरे राजा असं बोलावं लागेल. कारण की आयोजन करणं सर, विनोद सर, खूप अवघड असतं. मैदानामध्ये जर पाहायला गेलं तर बोलून आयोजन होत नाहीये, बोलून नियोजन होत नाहीये. त्यावेळी तुम्हाला तळागाळामध्ये जाऊन नियोजन करावं लागतं. ते नियोजन आमच्या अध्यक्षांनी केलं आहे. कौतुक करावं जितकं कमी आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ते दिवसभरामध्ये पाहत आलेच. आज दिवसभरामध्ये त्यांना मी पाहिलं आहे काय नियोजन आहे, काय आयोजन आहे. असं आयोजन आणि असा वक्ता आणि जर तुम्हाला जर भेटला तर नक्कीच शाहूवाडी तालुक्याचं नाव येणाऱ्या आगामी टेनिस क्रिकेटच्या पटलावरची झळकल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच या ठिकाणी अगदी दिवस रात्र एक करणारा हा अध्यक्ष आपण पाहिलं गेलं तर अगदी आपल्या असोसिएशनसाठी घरदार सोडून अगदी दिवस रात्र एक करतो हा असोसिएशन. हा असोसिएशन खंबीर आहे, त्यासाठी ते देखील तितकंच महत्वाचं आहे. सगळ्या मैदानामध्ये डाव क्रमांक पहिला संपलाय. धावफलकावरती धावा पहिल्या इनिंगच्या अखेरीस 36 धावा, तर विजयासाठी आव्हान ठेवलं गेले 37 धावांचं. आव्हान थोडंसं मोठं विनद सर, परंतु तुम्हाला संघर्ष करायचा आहे, तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, कारण की तो प्रयत्न असणार आहे या मानाच्या चषकासाठी. येस संघर्ष करावा लागेल. IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाकडे आणि वनागडेवाडी संघ संघर्षासाठी जाणला जातो, कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. कारण त्याच्या स्क्वॉडमध्ये आपण पाहिलं गेलं नितीन पाटील, अक्षय वनागडे, ज्युनियर अक्षय वनागडे, स्वप्नील वनागडे असतील. हे देखील आपल्याला आक्रमक खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील. मॅच चुरशीची होणार, यात लढत चुरशीची होणार, यात ते मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघांना इथे मात्र विनंती असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. नक्की संघर्ष आहे, प्रयत्न करावे लागणार आहे. अगदी एक एक धाव वाचवायची आणि एक एक धाव मारायची सुद्धा आहे.
धावफलक जर तब्बल जर पाहायला गेलं तर 37 धावेंवरची धावा नेऊन ठेवल्यात. थोडंसं वातावरण बदललंय, थोडंसं क्लायमेट चेंज झालाय, त्या वातावरणानुसार तुम्हाला बदलायचं आहे. अगदी वाहत्या पाण्यासारखं तुम्हाला जायचं आहे. तुम्ही पाण्याच्या विरुद्ध दिशेने जाशाल ना तर नक्कीच तुम्ही कुठेतरी अडचणीमध्ये येणार आहे. हेच क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे तुमचं आमचं जीवन आहे. क्रिकेट शब्द जर पाहायला गेला ना सर, फक्त 3 अक्षरांचा आहे आणि त्या 3 अक्षरांनी जवळ संपूर्ण विश्वाला जोडून ठेवण्याचं काम केलं आहे. तुम्ही आम्ही सर्व आज भेटलो, या अगोदर ओळखत देखील नव्हतो, आज ओळख झाली, हे देखील याच क्रिकेटच्या माध्यमातून आहे. क्रिकेटने अनेक जीवन तयार केलेत, अनेक मित्र देखील तयार केलेत, क्रिकेटने शत्रू देखील तयार केलेत. परंतु क्रिकेटने शत्रू असे तयार केलेत ते फक्त ग्राउंडच्या आतमध्ये. ग्राउंडच्या आतमध्ये तुम्ही एकमेकांच्या विरोधी आहात, शत्रू आहात, परंतु ग्राउंडच्या बाहेर तुम्ही एकमेकांचे जिवलग मित्र आहात. हे देखील आपल्याला या क्रिकेटने केलं आहे. येस, क्रिकेटचं महायुद्ध आपण पाहतो आणि या महायुद्धासमोर एक दोन्ही शत्रू एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ, तर एका बाजूने श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघ. अंबाडे संघाच्या या सुटलेल्या बुलेट ट्रेनला इथे मात्र ब्रेक थ्रू लावेल का IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ? येणारे 2 षटकं आपल्याला सांगून जातील, कारण 2 षटकामध्ये तब्बल 37 धावा बनवायच्या आहेत आणि या 37 धावा डिफेंड करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवर प्राईड ऑफ शाहूवाडी मिस्टर एक्स्ट्रीम राजू रणवरे सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर शाहूवाडी तालुक्याचा फायटर जेट बँड अँबॅसिडर नितीन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि त्याच्या समवेत IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाचा कोहिनूर हिरा वंडर बॉय अक्षय वनागडे. नक्कीच सर मी सांगेल, हा तो नितीन आहे ज्यांनी या अगोदरच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळवलाय. एक षटकार देखील ठोकला, एक चौकार देखील ठोकला. तीच अपेक्षा आता संघाची असणार आहे. फुल टॉस गॅप शॉट सिलेक्शन डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. अगदी सुरेख क्षेत्ररक्षण, तितकं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि इथं मात्र धावगतीला इथे मात्र आकार दिला गेलाय. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धावपलकावर धावा लागले 2. धावपलकावरती आपण पाहतोय 2 धावा ज्या नोंदवल्या गेल्या. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले 2 धावेंनी. ओ हिच्या मैदानामध्ये काय चेंडू वाईट आहे, आधीच कर्जबाजारी, त्यात घेतलं उसनं शेजारी. ही म्हण मैदानामध्ये आता मात्र कामी येणार आहे. तुमच्यावरती कर्ज आहे, तुम्ही धावा कमी बनवल्याच आणि त्यावरची तुम्ही जर अशी चुकी करणार आहेत ना तर नक्कीच तुम्हाला परवाच्या दिशेने जावं लागेल. काय बोलता विनोद सर? अगदी विचार करावा लागेल, थोडासा विचार विनिमय करूनच सेकंद ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. पंच काय निर्णय आताचा, वाईट या नो? यस, पंचांचा निर्णय अंतिम राहील. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील आपण दक्षता घ्या. विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक आणि यस पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. वाईट बॉल. यस, अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 3 या धावसंख्येवर. मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर मैदान जरी कठीण असलं तरी पाऊल मागे घ्यायचं नाही. संघर्षाच्या या स्पर्धेमध्ये डगबगून कधी जायचं नाही. प्रतिस्पर्धेच्या ताकदीपेक्षा तुझी चिकाटी मोठी असू दे, विजयाचा गुलाल तुझ्याच कपाळी लागू दे. ओ इथं पुन्हा एकदा काय, यस खरा बॉल, अवांतर धाव आणि या अवांतर धावेने धावपलकावरची धावा 4 धावा. यस, 4 धावा येत आहेत. थोडासा विचार करावा लागेल आता मात्र राजू रणवला. प्रेशर आहे, हे फायनलचं प्रेशर आहे, कारण तितकाच बलाढ्य संघ आपल्या समोर आहे IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ. ओ इथं मैदानामध्ये डॉट बॉल, परंतु नाराज आहे स्वतःवरती. त्याला माहिती माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मैदानामध्ये डॉट बॉल आलाय. खरं तर हा बॉल खऱ्या अर्थानं येणाऱ्या पुढच्या षटकातील धावा सांगून जाणार आहे, आम्ही बनवून देणार आहोत की नाही, कारण की हा बॉल महत्वाचा होता. बॅटच्या मधोमध होता परंतु डॉट आलाय. इथं समोरच्या दिशेला फलंदाज त्या टिकवणार आहे. बाद. थँक्यू सो मच डीजे. अगदी नावाप्रमाणे, अगदी गाण्याप्रमाणे, अगदी गरीब घराण्यातून आलेला सामान्य घरातला हा माणूस, अगदी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपचे चाळके साहेब. करावं तितकं कौतुक नक्कीच कमी आहे, कारण ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या अध्यक्षांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेत त्या व्यक्तिमत्वाचं देखील पुन्हा एकदा विशेष कौतुक करावं लागेल.
नवीन फलंदाज ज्युनियर अक्षय मैदानामध्ये दाखल झालेच. गेल्या देखील या सामन्यामध्ये ओहो हिचा फटका हव्यात आहे. फटका तर बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला झेल आणि बडी मछली जाल में संघाला लागतोय धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नक्कीच येणाऱ्या बॅट्समन साठी नक्की सांगेल स्पर्धा आहे संघर्षाची कष्टाची आणि घामाची. स्पर्धा आहे संघर्षाची कष्टाची आणि घामाची. मैदानात सिद्ध होईल किंमत तुझ्या कामाची. हरला तरी पुन्हा उठण्याची जिद्द मनात ठेव. चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालण्याचं स्वप्न देखील तुझ्या मनात ठेव. आणि ते स्वप्न घेऊन आता मात्र संघाची धुरा या खेळाडूच्या खांद्यावरती आहे. येस इनॅट नंबर 4 वर आपण पाहतोय स्वप्नील भनागडे एक अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूने देखील मैदान गाजवलंय प्रभावित राहिलंय. या खेळाडूचं नाव देखील यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि काय करता मैदानाच्या आतमध्ये आल्या माघारी विना कामगिरी करता इथे मात्र परतावं लागेल स्वप्नील याला. तू चल मे आया अशी मैदानामध्ये आहे. हॅट्रिक या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक असेल. गोलंदाज राजूच्या नावावरची गेली आहे. काय गोलंदाजी राहिली. हॅट्रिक घेतली आहे. वा बाई वा. विकेट हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक आहे. नवीन फलंदाज संजय जे मैदानामध्ये दाखल झालेत. येस दिलदार मनाचा दिलदार अध्यक्ष या विकेट हॅट्रिक साठी अध्यक्षांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक राजू रनवरे साहेबांसाठी. अगदी कौतुक करावं लागेल अध्यक्षांचं देखील. कारण आपली स्पर्धा आहे आपलं नियोजन आहे आपलं असोसिएशन आहे आणि आपल्या खेळाडूंवर असलेलं प्रेम अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ते कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स कॅदर केलाय. तर मात्र फंबल थोडंसं पाहायला जरूर मिळालं. 2 धावा पूर्ण करतात. दुहेरी धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. धावफलकावरची धाबा 6 धाबा ज्या नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक संपला गेलं पहिलं. 6 धाबा धावफलकावरती आहेत. आता मात्र समीकरण असणारा थोडंसं समीकरण जड झालंय. क्षेत्ररक्षक संघाचा पगडा थोडासा भारी पडतोय. समीकरण शेवटचे 6 बॉल आणि त्यावरती बनवायच्या 31 धावा. आता संघर्ष करायचा. आज दिवसभरामध्ये देखील बोललो आता देखील बोलतो संघर्ष आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता सर. बिना संघर्ष या कोई मान नहीं होता. जब तक ना गिरे हातोडे के गाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. त्या देवाला देखील देवपर आणण्यासाठी बरेच घाव सोसावे लागलेच. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. आता खरी गरज आहे. जो घासला जाणार तो चमकला जाणार. इथं 6 चेंडू आणि आव्हान आहे तब्बल 31 धावेंचा. फलंदाज त्या ठिकाणी तयार. पहिलाच बॉल सिद्ध करणार आहेत या धावा. इथं फटका बसला. यस टिपला झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. कमालीची गोलंदाजी काय सुरुवात केली या षटकाची. साहिल चोगले नावाने देखील प्रभावित केलंय. या आधीच्या सामन्यामध्ये या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर शेवटचं षटक हाताळलं होतं आणि त्यामध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट आल्या. आणि या षटकाची देखील कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र IPSI स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ थोडासा अडचणी स्थितीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आता समीकरण शेवटचे 5 आणि मैदानामध्ये 31 धावा. आता मैदानामध्ये पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारास या स्पर्धेचे असणारे करता धरता ज्यांच्या स्वप्नातून ही स्पर्धा साकार होतीये त्यांच्या कष्टाच्या घामातून ही स्पर्धा संपन्न होतीये आदरणीय संदीप जी यांच्याकडनं प्रत्येक षटकारास 101 रुपयाचं पारितोषिक आहे. इथं मिड ऑफला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव येईल. खरं तर अध्यक्ष असावा तो संदीपजींसारखा. खरं तर त्यांचा संघ पराभूत झालाय. परंतु माझ्या तालुक्यातील हे खेळाडू खेळतायत ना त्या खेळाडूंना मी संधी कशी देईल. त्या खेळाडूवरती बक्षीस कसं लावेल. 2 पैसे त्यांना कसे भेटतील हीच मनामध्ये सोच असणारे आमचे अध्यक्ष आहेत. आयोजकांचं कौतुक करेल तितकं कमी आहे. येस दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस आपण पाहिलं गेलं तर एक डॅशिंग आणि दमदार अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र षटकार येतोय संजयच्या बॅट मधून. कमालीचा फटका. इथं लेट आहे पण थेट आहे. षटकार आलाय आणि या 6 धावेच्या मदतीने धावफलकावरची धावा 13 धावा. सामना मात्र क्षेत्ररक्षक संघाकडे झुकला गेलाय. परंतु एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्याने कोणी फकीर देखील होत नाहीये. सूर्याने कधी चंद्राची बरोबरी करायची नसती आणि चंद्राने देखील कधी सूर्याची बरोबरी करायची नसती. सूर्य देखील चमकणार आणि चंद्र देखील चमकणार आहे. फक्त विषय आहे तो वेळेचा. त्या वेळेची तुम्हाला वाट बघावी लागणार आहे.
आपण वेळेसाठी थांबू शकतो, परंतु वेळ मित्रांनो आपल्यासाठी थांबणार नाही, हे देखील आपल्याला या क्रिकेटच्या खेळाने शिकवलंय. येस, संघर्षाचं मैदान आहे, संघर्ष करावा लागणार आहे इथे मात्र IPC स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाला. आणि संघर्षमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये IPC स्पोर्ट्स वनागडेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक विकेट, आणखी एक धक्का. सचिन पाटील बॅक टू डगआउट. आता मात्र समीकरण आहे शेवटचा, अखेरचा, अंतिम निर्णायक चेंडू आणि त्यावरती बनवायची कॅच. 23 धावा, एक बॉल आणि विजयासाठी 23 धावा. हा सामना मात्र पूर्णपणे अंबर्डे संघाच्या बाजूने झुकला गेलाय. इथं विजयाची चर्चा चालू आहे, फटाके देखील आलेच आणि आपण पाहणार आहोत. आणि हा बॉल मैदानामध्ये वाईट असणार आहे. एक चेंडू आणि विजयासाठी बनवायची कॅच. एक चेंडू 22 धावा. अध्यक्ष चषकाचा शेवट देखील फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये होईल, हे देखील पाहावं लागेल. आणि इथे मात्र श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघाचा संघ ठरला या चषकामधील चॅम्पियन संघ. कॉंग्रॅच्युलेशन श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ. हार्ड लक, बॅड लक IPC स्पोर्ट्स वनागडेवाडी संघ. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इथे मात्र चॅम्पियन संघाचं स्वागत केलं जात आहे. एक झलक आणि 6 सलग श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ. चला